हॅलो एव्हरीवन, मी मोनाली अंबोले। तर आता सर्वांना माहित असेल की 17,471 या पोलीस भरतीसाठी जागा आलेल्या आहेत। म्हणजे लवकरच सर्वांना माहिती की टप्पे 3 आहेत। आधी पोलीस भरतीसाठी ग्राउंड आहे, त्यानंतर लेखी आहे आणि नंतर त्यांचं काय फिजिकल मेडिकल जी टेस्ट आहे ती होणार आहे। तर याच्यासाठी आपण तळजाई टेकडी या ग्राउंड वरती आलेलो आहोत। त्या ठिकाणी हे विद्यार्थी आहेत जे की पोलीस भरतीसाठी प्रिपरेशन करतात। त्याच्यामध्ये पर्टिक्युलर PSI साठी काही जण प्रिपरेशन करतात, फॉरेस्ट गार्ड साठी, एक्साइज कॉन्स्टेबल साठी आहेत। ठीक आहे, तर त्यांचे आपण रिव्ह्यू बघूयात किंवा त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की ग्राउंड साठी ते पर्टिक्युलर कशा पद्धतीने प्रॅक्टिस करतात किंवा त्यांच्या आउट ऑफ ग्राउंड येण्यासाठी ते काय करतात, हे त्यांचे कोच आहेत। त्यांना आपण काही क्वेश्चन्स विचारूयात, त्यानंतर आपण विद्यार्थ्यांकडे जाऊयात आणि त्यांना विचारून घेऊयात की ते ग्राउंड आउट ऑफ येण्यासाठी रोज काय करतात, एक्झॅक्टली त्यांचे इव्हेंट कसे होतात। ठीक आहे सर, तुमचं इंट्रोडक्शन करून द्या। माझं नाव मुझे मानूर पठाण आणि मी इथं पुणे फिटनेस क्लब म्हणून क्लब चालवतो, अकॅडमी आहे। ते फिटनेससाठी पण आहे आणि पोलीस भरतीसाठी आहे। परत आणखी जे आर्मी भरती, परत PSIचं फिजिकल, फॉरेस्ट गार्ड, एक्साइज हे कॉन्स्टेबल आणि PSI आणि डिपार्टमेंट PSI वगैरे। तर आता सर, मला तुम्हाला पहिला प्रश्न असा आहे की तुम्ही वीकली या विद्यार्थ्यांचे इव्हेंट कसे घेता की त्यांचा आउट ऑफ ग्राउंड हे जायला पाहिजे? वीकली इव्हेंटचं म्हटलं तर कसं, प्रत्येकाचे इव्हेंट वेगवेगळे आहेत। PSIचे वेगळे आहेत, फॉरेस्ट वेगळे आहे, परत आणखी पोलीस भरती सगळ्यात वेगळे। आणि कसं असतं की इंडोरन्सचा वेगळा राहतो आणि जर 100 मीटर वगैरे राहील तर त्यांचं वेगळं राहतं। आणि मेन कसं असतं की जर बॉडी आपल्याला दोन पद्धतीमध्ये चालावं लागते, कारण काय लॉंग रनिंग असेल तर त्यांना स्लो टेज मसलमध्ये कन्वर्ट करावं लागतं, त्यांची बॉडी असते जास्त करून, आणि त्यांना इंडोरन्सची सगळ्यात जास्त गरज असते। जर 100 मीटर असेल तर त्याला एक्सप्लोजिव्ह पॉवर वगैरे वर्कआउट घेणं, त्यांना स्पीड वगैरे मारून ते त्याच्या एक्सरसाइज घ्यावं लागतात। तर मला सांगा सर की पोलीस भरतीसाठी आता जी जाहिरात आली आहे त्यासाठी आता मुलांचं ग्राउंड जे आहे त्याची प्रॅक्टिस सुरू झाली असेल किंवा बऱ्याच जणांची चालू सुद्धा असेल, तर वीकली इव्हेंट तुम्ही कसे घेता किंवा ते कोणते इव्हेंट आहेत हे मला सविस्तर सांगा। ओके, मुलांचा 1600 मीटर इव्हेंट आहे। मुलांचा 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळाफेक असे इव्हेंट आहेत। त्याच्या 5 मिनिट 10 सेकंद मध्ये मुलांचा 1600 मीटर आहे आणि हे 100 मीटर आहे 11.50 म्हणजे 11 सेकंद आणि 50 मायक्रो सेकंद। आणि जे शॉर्टपुट गोळा आहे तो 8.5 मीटर आहे। 8.5 आणि मुलींचा 6 मीटरचा गोळा आहे तो 4 किलोचा असतो। मुलांचा 7,250। ठीक आहे, तर वीकली इव्हेंट कसे घेता तुम्ही? सकाळी घेता, इव्हिनिंगला घेता? दोन्ही टाइम बॅच चालते। तुम्हाला सर पर्टिक्युलर काय वाटतं की मुलांनी ग्राउंड कधी केलं पाहिजे, इव्हिनिंगला केलं पाहिजे, सकाळी केलं पाहिजे? कारण त्यांचा डाईट पण असतो, त्यानुसार मॅनेज करावा लागतो। मोस्टली तर मॉर्निंगला केलं तर बेटर राहतं, पण कसं असतं की प्रत्येकाच्या सवयी हे तर त्यांना कसं होतं की काही जणांना संध्याकाळी टाइम भेटतो, काही जणांना मॉर्निंगला टाइम भेटतो, तर त्याच्यानुसार पण राहतं। असं नाही की स्पेशल संध्याकाळी केलंच नाही पाहिजे, सेशन दोन्ही असतात। किंवा जर सेशन घेतले तर 3 सेशन घेऊ शकतो। ऍथलेटिक्स मध्ये 3 सेशन चालतात, मोस्टली 3 घेऊ शकतात, किंवा स्पेसिफिक इव्हेंटनुसार ते सेशन घ्यावं लागतात। काही वेळेस असं असतं की सपोज आपण मॉर्निंगला वेगळा वर्कआउट घेतला, इव्हिनिंगला वेगळा घेऊ शकतो। इंडोरन्स सकाळी घेतलं तर संध्याकाळी स्पेसिफिक वर्कआउट इव्हेंटचा घेऊ शकतो, त्यानुसार की त्यांचे इव्हेंट पटपट कव्हर होतात। मग या ग्राउंड मध्ये मुलांना काय प्रॉब्लेम्स येतात नक्की? एक्झॅक्टली किती जणांचं इथे मुलांचं ग्राउंड म्हणजे तुमच्या स्टुडंटचं की आउट ऑफ ग्राउंड जातं? कारण ग्रामीण भागातील जे विद्यार्थी प्रिपरेशन करत असतात, तर आता हे प्रत्येक अशा विद्यार्थ्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवतो की ज्याचं ग्राउंड जात नाहीये, प्रिपरेशन तर चालू आहे पण ग्राउंड जात नाही, त्यासाठी त्यांनी काय करायला पाहिजे? म्हणजे त्यांची फिजिकल स्ट्रेंथ कशी वाढवायला पाहिजे की त्यांचा गोळा सुद्धा आउट ऑफ गेला पाहिजे, रनिंग सुद्धा आउट ऑफ आलं पाहिजे? कारण आउट ऑफ येणंच इथं फार इम्पॉर्टंट आहे, कारण रेस जी आहे किंवा आपण म्हणूयात कॉम्पिटिशन खूप आहे, विद्यार्थी खूप असतात पोलीस भरतीसाठी। हो, आउट ऑफ येणं असं मुश्किल नाहीये, कारण इझी इव्हेंट आहेत। कारण आता जसं शासनाने पहिला जास्त टाइम होता तो कमी केला होता, आता त्याच्यामध्ये कसं होतं आउट ऑफ येणं त्यासाठी डाएट व्यवस्थित लागेल, प्लस आणखी रेस्ट पण चांगली लागेल। आणि वर्कआउट मध्ये जर वर्कआउट इव्हेंट वाईज जर झाले, स्पेसिफिक इव्हेंट झाले किंवा स्पेसिफिक वर्कआउट झाला तर त्यांना 100% फायदा होतो। त्याच्यामध्ये जर आता सपोज एखादा 100 मीटर वगैरे त्याला चांगला स्ट्रॉंग वीक असेल, तो स्ट्रॉंग करत असेल त्याला 100 मीटर, तर त्याला स्ट्रेंथ ट्रेनिंग करणे गरजेचं आहे, स्पीड ट्रेनिंग करणे गरजेचं आहे, परत आणखी त्याला हिल ट्रेनिंग वगैरे गरजेचं आहे। पण कसं असतं जे एक्सरसाइज असतात ना मेन म्हणजे त्याचं स्पेसिफिक इव्हेंटनुसार करणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, आणि कोच कसा घेतो त्याच्यावर डिपेंड राहतं। कारण ग्रामीण भागातील विद्यार्थी, मी जसं सांगितलं तुम्हाला की ग्राउंड भागातील विद्यार्थी आहेत ते ग्राउंड मध्ये तर परफेक्ट असतात पण लेखीमध्ये ते मागे पडतात। मग या जे काही आपल्या सिटी मधले असतील किंवा कोणत्याही पर्टिक्युलर विद्यार्थी त्याचा फिटनेस चांगला नाहीये आणि तरी पण त्याला पहिल्या अटेम्प्ट मध्ये ग्राउंड क्लिअर करायचं, तर त्याने काय करायला पाहिजे? त्यांनी वर्षभर प्रिपरेशन केलं पाहिजे मोस्टली, आणि त्यांना कसं क्लासेस सगळ्यात मेन लावलेच पाहिजे, जॉईनच केलं पाहिजे। कारण आता पर्सनली वैयक्तिक करतात, भरपूर जण करतात, नाही असं नाहीये,
आणि वैयक्तिक केलेलं ते पण बेटर आहे की पण असं डायरेक्शन स्पेसिफिक भेटत नाही की त्या डायरेक्शनने तुम्हाला गेलं पाहिजे. जर वैयक्तिक करत असेल आणि त्या डायरेक्शन माहित असेल सगळं तर तो 100% करू शकतो. आणि जर असं ग्रुप वाईज केलं किंवा अकॅडमी वगैरे जॉईन केली तर मग त्या दिशेने तुम्हाला मार्गदर्शन चांगलं भेटतं. मार्गदर्शन चांगलं भेटलं तरच मग पुढं शक्यता आहे. तुम्ही बोललात अकॅडमी, याच्यावरून मला अजून एक प्रश्न सुचलाय की मुलांनी नक्की अकॅडमी लावून त्यांना त्याचा फायदा होतो का? म्हणजे तेवढा एफर्ट्स ते स्वतःची सेल्फ पण करू शकतात आणि अकॅडमीज पण मुलं लावतात. मग तुम्हाला काय वाटतं की अकॅडमीचा जास्त इम्पॅक्ट पडतो की मुलं सेल्फ करतात त्याच्यावर इम्पॅक्ट पडतो? कारण काही बरेच बघितलं आपण तर ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत ते स्वतःच रनिंग स्वतःच करतात किंवा आउट ऑफ पण आणतात ते, आणि बरेच जे आहेत ते त्यांना स्वतः होतच नाही म्हणून त्या अकॅडमी मध्ये किंवा जॉईन करतात. मग तुम्ही त्यांच्या कोणतं प्रिपरेशन 100% करून घेतच असाल तर तुम्हाला काय वाटतं कोणत्या मुलांचं सिलेक्शन व्हायचं चान्सेस आहेत? अकॅडमी लावलेली की सेल्फ प्रिपरेशन करणारे? सेल्फ प्रिपरेशन करणारे पण होतात पण कमी प्रमाणात होतात. काय होतं माहिती का, डायरेक्शन चांगले भेटत नाहीये. मेन वर्कआउट काय करायचं हे माहित नाही होते. युट्यूब बघून किंवा बाकीच्या भरपूर गोष्टी, असं नाही की युट्यूब मध्ये असं काय चुकीचं सांगतात. आता भरपूर अकॅडमी असतात किंवा शिक्षक वगैरे असं की चुकीचं टेक्निक वगैरे सांगणं किंवा तेच दाखवणं, हे गोळा ह्या पद्धतीने टाकतो, 4 पद्धतीने टाका, 5 पद्धतीने टाका, 6 पद्धतीने टाका. मोस्टली जर घेतलं तर ऑलिम्पिक लेवल किंवा मोस्टली जर ॲथलेटिक्स लेवल घेतलं फक्त 2 टेक्निकने यूज करतात, ग्लाइड आणि रोटेशन पद्धतीने हे यूज करतात. आणि मेन म्हणजे मुलांना गोळा कसा पकडायचा हे पण माहित नसतं. कसं होतं, एखादा पोलीस भरती केला किंवा एखादी पोलीस भरती दिली आणि एखादा फिजिकल गावाकडे करतो स्ट्रॉंग झाला फिजिकली, कारण काय नॅचरली असतात बिल्ड, ते त्यांचं ग्राउंड जातं चांगलं, 100% त्यांचं ग्राउंड चांगलं 80, 98 वगैरे मार्क पडते किंवा 50, आता 50 पैसे असेल तर त्यांना 45+ मार्क पडतात. ते सुद्धा चालू करतात की हा चांगलं करते, पण त्यांनाच पकडते की असं पकड, श्वास घे, हे घे. पण त्याच्या मागे एक कारण असं की रिझन बायोमेकॅनिक मध्ये आपण जे म्हणतो ना तो की त्याचं टेक्निक काय पाहिजे हे महत्वाचं आहे सांगणं. ते अकॅडमीमध्ये आल्यावर तुम्हाला ते मार्गदर्शन पाहिजे. तर शिक्षक चांगला असेल तर शिकवत असेल व्यवस्थित तर. आणि मुलांचं मध्ये काय होतं, वैयक्तिक करणारे ते माहित होत नाही त्यांना कुठल्या डायरेक्शन. आता 100 मीटर स्पीडवर तर त्यांना काय करावं लागेल, त्याच्या मागे काय असेल त्याचा रिझल्ट. नाहीतर एखाद्याने व्हिडिओ टाकला आणि त्याच्यावरती तुम्ही त्या व्हिडिओवरती काम करताय पण त्याचा इफेक्ट काय होतं बॉडीला हे माहित नसते. मग मुलांना अकॅडमीमध्ये हे कळतं, पण मुलांनी ते प्रश्न विचारले पाहिजेत किंवा मी ह्याच्यासाठी काय केलं पाहिजे. ठीक आहे, आता आपण सरांना मेन क्वेश्चन्स विचारूयात की मुलांना आउट ऑफ ग्राउंड जाण्यासाठी किंवा 100 मीटर वेळेमध्ये कंप्लीट होण्यासाठी, त्यानंतर 1600 मीटर सुद्धा वेळेत कंप्लीट होण्यासाठी, त्यानंतर गोळा जो आहे तो सुद्धा आउट ऑफ जाण्यासाठी कोणत्या टिप्स आहेत त्या तुम्ही विद्यार्थ्यांना सांगताल? आता जर 100 मीटर पकडला तर 100 मीटर तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग करावं लागेल, हिल ट्रेनिंग करावं लागेल, स्पीड ट्रेनिंग करावं लागेल, परत वेट वगैरे यूज करून रेजिस्टन्स ट्रेनिंग करावं लागेल, प्लायोमेट्रिक एक्सरसाइज करावं लागतील. या भरपूर एक्सरसाइजचे प्रकार आहेत ते पण तुम्हाला करावं लागतील. त्याचे सेट वगैरे तुम्हाला रिपिटेशन ठेवावं लागतील, त्याच्यावरती तुम्हाला काम करावं लागेल. आणि सर गोळा जो आहे तो आउट ऑफ जाण्यासाठी मुलांच्या बरेच असतात की हातामध्ये तेवढी स्ट्रेंथ येण्यासाठी कोणत्या हातासाठी पर्टिक्युलर असं एक्सरसाइज आहे किंवा वर्कआउट आहे का की त्याने हाताची स्ट्रेंथ वाढेल आणि गोळा आउट ऑफ जाईल? हो, आता कसं असतं की मुलं भरपूर सांगतात की डबल बार वगैरे मारा, सिंगल बार मारा, जोर डिप्स वगैरे मारा. हा ते बेस्ट आहे, नाही असं नाहीये की पण त्याच्यावर कसं होतं काही वेळेस त्याच्या स्पेसिफिक वर्कआउट असतात शॉर्टपुटचे, ते स्पेसिफिक वर्कआउट करणं सगळ्यात महत्वाचं आहे. आणि त्या स्पेसिफिक वर्कआउट मध्ये कसं स्ट्रेंथ ट्रेनिंग मी आधी तुम्हाला स्ट्रेंथ ट्रेनिंग उल्लेख केला होता की जेणेकरून आता बघा जिम मध्ये तुम्ही वेट लिफ्टिंग वगैरे करू शकता, त्यामध्ये क्लीन अँड जर्क झाले, स्नॅच झालं, आणि परत स्क्वॉट झाले, बेंच प्रेस झाले, हे एक्सरसाइज तुम्ही करू शकता. परत शॉर्टपुट साठी जे स्पेसिफिक ड्रिल्स आहेत ते करणं इम्पॉर्टंट आहे. जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला इझी लवकर 1 महिना म्हटलं तर भरपूर झालं तुम्हाला हे करायला. काय बोलतात त्याला, पर्टिक्युलर इक्विपमेंटच म्हणणार ना फिजिकल एक्सरसाइज साठी, मग ते कोणते इथं वापरता का तुम्ही ग्राउंडवर मुलांसाठी? हा, जर 100 मीटर साठी हर्डल्स वगैरे युज करतो मी, परत बेंच वगैरे, परत आणखी नॉर्मल जर युज केलं तर आता ग्राउंडवर अवेलेबल नसतं स्टेअर्स वगैरे, त्याचा उपयोग करून घेतो मी. जर आता स्टेप अप वगैरे घेणं असेल तर एक एवढे 100 मुलं आहेत त्यांच्यामुळे असं त्यांना बॉक्स वगैरे तर अवेलेबल नाही होणार, तर स्टेअर्स वगैरे असतील तर त्याच्यावरती युज करून घेतो. आणि मोस्टली जर त्याच्यावरती एक्सरसाइज असे असतात की पर्टिक्युलर एक्सरसाइज स्पेसिफिक एक्सरसाइज त्या घेतल्या तर लवकरात लवकर फायदा होतो. आता ग्राउंड तर तुमचं चालूच आहे सकाळी किंवा इव्हिनिंगला असतं का? दोन्ही टाइम आहे. ठीक आहे, मग आता मला सांगा की मुलांना काय प्रॉब्लेम्स येतात जेव्हा फर्स्ट ते तुमच्याकडे जॉईन होतात, तेव्हा बऱ्याच मुलांचे कोणते प्रॉब्लेम असतात की रनिंग जात नाहीये की गोळा जात नाहीये? मोस्टली तर जे नवीन असतात ना त्यांचा एकतर गोळा पण जाते, शोल्डर मध्ये पॉवर नसते आणि रनिंग पण होतं, कारण कधी रनिंग नाही केलेली, स्टडी वगैरे करून बसून सगळं बॉडी टाईट झाली असते, फ्लेक्झिबिलिटी नसते. आणि त्याच्यासाठी मग काय होतात मुलांना प्रॉब्लेम, सीन पेन येणं, परत दम लागणं, परत आणखीन मसल क्रॅम्प वगैरे येतात,
परत आणखी मसल टाइटनेसमुळे मसल खेचल्यामुळे परत लिगामेंटचा प्रॉब्लेम येऊ शकतात. मग शिन पेनचं तुम्ही बोललात, शिन पेन आणि काय मसल टाइटनेस त्याच्यासाठी काही पर्टिक्युलर वर्कआउट आहे की म्हणजे त्यांच्या शिन पेन साठी मोस्टली तर मी त्यांना आता एकतर होऊ नये म्हणून त्यांना इंडोर सगळा करून घेतो आणि मेन म्हणजे काफची स्ट्रेंथ वाढवून घेतो. कापचे मसल, सोलेस मसल वगैरे, गॅस्ट्रोमिनियस हे मसल वरती काम करतो. स्क्वॉट वरती काम करतो, स्क्वॉट ट्रायसेप्स वगैरे जे मसल पर्टिक्युलर मसल आहेत त्याच्यावरती काम करून घेतो. कारण स्पेसिफिक जर त्याच्यावरती काम केलं तर स्ट्रेंथ वाढली तर ते काफ शिन पेन ते मोस्टली होणारच नाहीये. आणि तुम्ही मॉर्निंगला यांच्याकडून रनिंग किती करून घेता, म्हणजे समजा 1600 मीटर साठी किंवा 100 मीटर साठी डिफरंट आहे की एकच तुमचं काय वर्कआउट असतं? डिफरंट आहे, कारण मी आता ह्यांचं कसं सगळे इव्हेंट करून घ्यावं लागतात आणि ह्याच्यामध्ये स्पेसिफिक आता फास्ट ट्विच मसल, स्लो ट्विच मसल हे दोन्ही पण ऍक्टिव्ह करावं लागतात. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला दोन्ही मसल जर करून कव्हर करायचं असेल तर त्याच्यामध्ये कसं होतं, आता 2 दिवस मला स्पेसिफिक मी 100 मीटरचे इव्हेंट घेतो जास्त करून, त्याचा वर्कआउट करून घेतो स्पेसिफिक वगैरे. परत नंतर 1600 मीटर असं तर इंडोरन्स वगैरे, हिल ट्रेनिंग वगैरे ते कव्हर करतो त्याच्यामध्ये. अच्छा, ठीक आहे. आणि जर एखादा विद्यार्थी नवीनच जॉईन झालाय, फर्स्ट अटेम्प्ट मध्येच त्याला करायचंय, तर तुम्हाला काय वाटतं की 3 महिन्यामध्ये पॉसिबल आहे की मुलाचा ग्राउंड आउट ऑफ जाईल, किंवा असं काही पॉसिबल आहे की 2 महिने की 2 ते 3 महिन्यामध्ये ग्राउंड आउट ऑफ जाऊ शकतं का? हा, जर तो ऍथलेटिक्स वगैरे असेल तर 100% 3 महिने तो करू शकतो. नाही असं नाहीये, फिजिकल फिटनेस मध्ये फिजिकल फिटनेस पाहिजे. हा, आणि नॅचरली बिल्ड पाहिजे, ते बॉडी स्ट्रक्चर तसं पाहिजे. आणि ज्याचं वेट जास्त आहे, आता विद्यार्थ्यांचे एम्बिशन्स तर असतात, बऱ्याच जणांना पोलीस व्हायचं असतं, इथे सगळे पोलीस प्रिपरेशन करणारेच दिसतात, तर त्यांच्यामध्ये वेट जास्त असेल तर रनिंग मध्ये प्रॉब्लेम नक्कीच येतो. मग त्यांनी कसं मॅनेज केलं पाहिजे, म्हणजे वेट असताना रनिंग तर ऑब्व्हियसली इम्पॉसिबल आहे, मग त्यांनी काय करायला हवं? ज्याचं वेट वगैरे जास्त आहे ना त्यांनी मेन म्हणजे डाएट वरती फोकस करणं आणि इंडोरन्स वगैरे जास्त करणं. इंडोरन्स आणि मेन म्हणजे वेट ट्रेनिंग करणं. जर तुमच्या मसल मध्ये स्ट्रेंथ वाढली, ताकद वगैरे वाढली, तर तुम्ही ते मसल वरती म्हणजे सपोज जास्त वेट असेल तर गुडघे वगैरे दुखणं, परत अँकल जॉईंट वगैरे हे मसल वरती प्रॉब्लेम येतात. मग त्यामुळे वेट ट्रेनिंग केलं तर मसलची स्ट्रेंथ वाढते, एक्सप्लोजिव्ह पॉवर वाढवणं, स्ट्रेंथ वाढवणं हे मेन महत्वाचं आहे. आणि मग नंतर मग तुम्ही इंडोरन्स वगैरे हळूहळू वाढलं चालू, आणि इंडोरन्स सुरुवातीला ठेवायचा, नंतर एक टाइम तर जिम केली म्हणजे वेट ट्रेनिंग वगैरे केलं तर ते बेटर राहतं त्यांच्यासाठी. ठीक आहे. आता इम्पॉर्टंट म्हणजे की मुलींसाठी मला आता काहीतरी टिप्स सांगा की ज्या मुली गृहिणी आहेत किंवा जॉब करतात, पोलीस भरती प्रिपरेशन सुद्धा करतात इक्वली टाइम मॅनेज करून, तर त्यांच्या ग्राउंड साठी काही टिप्स आहेत का की त्यांचं ग्राउंड आउट ऑफ येण्यासाठी किंवा कमसे कम ऍटलिस्ट ग्राउंड व्यवस्थित त्यांचं क्लिअर होण्यासाठी काय टिप्स आहेत? टिप्स तर आहेत. कसं त्यांचं मॅनेजमेंट त्यांना व्यवस्थित जमलं पाहिजे की त्यांना कमीत कमी 2 तास किंवा दिवसातला 1 तास तरी काढला पाहिजे की फिजिकल साठी. तर त्याच्यामध्ये त्यांना डाएट वगैरे कारण आता गृहिणी आहे तर डाएट स्वतः व्यवस्थित करू शकतात. मग डाएट जर फॉलो करायचं असेल तर व्यवस्थित करायला पाहिजे. कार्बो सोर्स हा व्यवस्थित घेतलं पाहिजे, परत प्रोटीन सोर्स व्यवस्थित घेतलं पाहिजे, फॅट जे आपल्याला गरजेचे आहेत ते घेतलं पाहिजेत, जे बाकीच्या बाहेरच्या गोष्टी ते खाणं अवॉइड केलं पाहिजे. आता गृहिणी म्हटलात तुम्ही की त्या गृहिणी आहेत तर डाएट व्यवस्थित करतात असं शुअरली तर सर करू शकतात, ठीक आहे. तर गृहिणी असतील तर त्या डाएट व्यवस्थित करू शकतात, पण त्यांच्यासाठी अजून काही टिप्स आहेत का की आता त्यांना स्टडीसाठी पण टाइम द्यावा लागतो, मग त्यांनी पर्टिक्युलर मॉर्निंग मध्ये ग्राउंड करावं की इव्हिनिंग मध्ये ग्राउंड करावं? आता गृहिणी त्यांना कधी सकाळी जर टाइम भेटेल तर बेटर राहील, आणि इव्हिनिंग असं तर इव्हिनिंग चालेल. कसं काय नाही की बाबा सेशन मॉर्निंगलाच केलं पाहिजे आणि इव्हिनिंगला केलं पाहिजे. बॉडी स्ट्रक्चर प्रत्येकाचं वेगळं आहे आणि प्रत्येकाला कसं वातावरण सुट होईल त्याच्यावर डिपेंड आहे. काही काही वेळेस काय होतं, मॉर्निंगला वर्कआउट केलं तर दिवसभर झोप लागल्यासारखं होईल किंवा डाएट व्यवस्थित नाही झालं तर मग त्या प्रॉब्लेम येईल त्यांना की स्टडी पण नाही होणार आहे. तर इव्हिनिंगला केलं तर मग त्यांच्यासाठी काय होईल की बाकीचं कामकाज वगैरे आहे तर इव्हिनिंगला वर्कआउट केला तर डाएट वगैरे करून नंतर थोडंसं स्टडी करून तुम्ही रेस्ट घेऊ शकता. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचा डिपेंड ऑन बॉडी, त्याच्या बॉडीची फिजिकल स्टेट कशी आहे त्यांची, म्हणजे फिटनेस आहे का व्यवस्थित, त्याच्यावर डिपेंड आहे की त्यांचं ग्राउंड किती जाईल ते. हो, फिटनेसवर डिपेंड. आणि इम्पॉर्टंट म्हणजे सर अजून एक क्वेश्चन माझा आहे की पोलीस भरतीसाठी सकाळी पहाटेपासून मुलांना ग्राउंड साठी बाहेर आणतात, ठीक आहे. मग त्यांचं दुपारपर्यंत चालू असतंय, म्हणजे एनर्जी त्यांची तेवढी स्टोर होत नाही किंवा एनर्जी खूप जाते त्याच्यामध्ये, खूप टाइम असल्यामुळे. तर त्यांच्यासाठी काही जे की मी तुम्हाला आधी सांगितलं की फिजिकली त्यांची एनर्जी तशीच मेंटेन राहण्यासाठी काही टिप्स आहेत का? कोणतं ड्रिंक वगैरे म्हणा किंवा बॉडी हायड्रेट राहण्यासाठी, किंवा त्यांचं काही डाएट असेल? बॉडी हायड्रेट राहण्यासाठी जे आपला युट्यूब इन्स्टावरती एक रील्स व्हायरल झाली होती सत्तू म्हणून, तर त्याच्यामध्ये कसं होतं ड्रिंक बनवलं. मी मुलांना प्रत्येकाला सांगितलंय की कसं ड्रिंक बनवले पाहिजे, एनर्जी ड्रिंक कसं पाहिजे. जर एक्स्ट्रा हायड्रेट झालं किंवा बॉडीला त्रास झाला, फटीक येऊ नये, मसल क्रॅम्प वगैरे येऊ नये, त्यासाठी जे एनर्जी ड्रिंक आहे, सपोज आता लिंबू वगैरे बनवतात, सोडा वगैरे बनवतो आपण त्या नॉर्मल त्या टाईप मध्ये, जर
अर्धा लिटर पाणी घेतलं, त्याच्यामध्ये परत साखर वगैरे युज केली किंवा इलेक्ट्रॉल युज करलं ते टाकलं, परत आणखीन मीठ वगैरे आणि लिंबू वगैरे टाकलं तर ते ड्युरिंग वर्कआउट वापरलं तर चालेल. किंवा सप्लिमेंट पण येतात BCAA म्हणून, ते पण युज केलं तर चालेल. सप्लिमेंट कंपल्सरी युज करायला असं काही नाही, प्रत्येकाच्या बॉडीवर डिपेंड आहे. अरे सपोज जर ॲथलेटिक असेल तर त्याला त्याच्या बॉडी रिक्वायरमेंट नुसार तेवढं लागतंच. आणि जर विचार केला तर आपण नाही का म्हणतो की सप्लिमेंट युज करा वगैरे, ते नाही युज केलं तर असं नाही की ते कंपल्सरी युज करावं. पण कसं राहतं की सप्लिमेंट ते स्पेसिफिक आहे. आता सपोज आपण प्रोटीन घेत असेल सप्लिमेंटद्वारे, ते स्पेसिफिक आहे की त्याच्यातून फक्त प्रोटीनच भेटते आपल्याला, हा मेन आहे. आणि गोल काय आहे त्याच्यावर डिपेंड राहतं. तर सपोज आता अंडी वगैरे खाली नॉर्मल त्यातून प्रोटीनच भेटतं नाही असं नाही, पण त्याचा डायजेशन पिरियड वाढलेला असतो. त्यामुळे मसल रिकव्हरी फास्ट पाहिजे असेल तर तुम्हाला सप्लिमेंट घेणं गरजेचं आहे. आता जसं की तुम्ही मुलांसाठीचे सांगितले वर्कआउट काय असतात ते, पण मुलींसाठीचे तुम्ही कसं वर्कआउट करून घेता? म्हणजे सकाळी त्यांचं सेशन कसं इक्वली मुलांच्या सारखंच असतंय का त्याच्यामध्ये थोडंसं वेगळं काही डिफरंट राहतंय? जर स्ट्रेंथ वगैरे त्याच्यामध्ये डिफरंट राहतं. फरक राहतो असं की इव्हेंट वाईज जो स्पेसिफिक इव्हेंट आहे त्याचा वर्कआउट वेगळा घेतो. बाकीचा इंडोरन्स असेल तर ते सेमच घेतो मुलांबरोबर. कारण जर जास्त असेल मुलांना 12 किलोमीटर असेल तर मुलींना 10 किलोमीटर वगैरे असतं जास्त करून, कारण त्यांना 800 मीटर आहे, मुलांना 1600 मीटर आहे. त्याच्यावर डिपेंड आहे, इव्हेंट वाईज डिपेंड आहे. मग आता 1600 मीटर साठी मुलींना काही 800 मीटर 800 मीटर मुलींना किती ग्राउंड तुम्ही म्हणजे करून रनिंग किती घेता मॉर्निंगला, किंवा तेवढंच घेता का डिस्टन्स रोज म्हणजे त्यांचं वर्कआउट स्पेसिफिक इव्हेंट? तर सर मुलींनी गोळ्यासाठी कोणता वर्कआउट केला पाहिजे? त्यांचा आउट ऑफ गोळ येण्यासाठी किंवा हातातली स्ट्रेंथ त्यांची वाढण्यासाठी काय करायला लागेल? मुलींनी मोस्टली वेट ट्रेनिंग करणं गरजेचं आहे. परत गोळ्याचे स्पेसिफिक एक्सरसाइज करणं गरजेचं आहे. म्हणजे फ्रंट थ्रोज, बॅक थ्रोज वगैरे ते स्पेसिफिक वर्कआउट गोळ्याचे आहेत ते करणं गरजेचं आहे. परत जे बॉडी वेट वर्कआउट आहे ते पण करणं गरजेचं आहे. पुशअप्स करणं गरजेचं आहे. परत डिप्स वगैरे करणं गरजेचं, नॉर्मल ह्याच्यामध्ये करणं गरजेचं आहे. स्ट्रेंथ ट्रेनिंग महत्वाचे सगळ्यात बेस्ट, कारण मुलींमध्ये एकतर पॉवर नसते जास्त करून, तर त्यामध्ये ते शोल्डरचे एक्सरसाइज करू शकतात, बारबेल एक्सप्रेस करू शकतात, चेस्ट प्रेस वगैरे जिम मध्ये करू शकतात. आता सब्जेक्ट असा राहतो की त्यांनी ग्राउंड म्हणजे ग्राउंडचं प्रिपरेशन करतात सकाळी, स्टडी पण त्यांना करायचं असतोय, त्यानंतर त्यांना रेस्ट कधी केला पाहिजे आणि किती वेळ रेस्ट केला पाहिजे त्यासाठी? हा, रेस्ट हा सगळ्यात महत्वाचा आहे. कारण जर तुमचं वर्कआउट तुम्ही 2 टाइम करता तर बॉडीला तशी रेस्ट गरजेची आहे. 1 टाइम करता तर ती पण रेस्ट गरजेची आहे. न्यूट्रिशन पण त्यानुसार गरजेचं आहे. तर मोस्टली 7 ते 8 तास मुलांना रेस्ट पाहिजे, झोप तर पाहिजे. सर तुम्ही म्हणताय 7 ते 8 तास रेस्ट केलं तर स्टडी कधी करणार? तर मग संध्याकाळी लवकर झोपायचं, बेस्ट होईल ना त्यासाठी. म्हणजे दुपारी स्टडी करू शकतात पण संध्याकाळी? हा, संध्याकाळी मेन तो झोपण्यासाठी आहे. कारण तुम्ही तिथं जर तुम्ही चॅटिंग वगैरे करता, दिवस त्यातच घालवता, रात्र त्यातच घालवता, तर मग ते चुकीचं आहे ना. हे करेक्ट. हा, तर आता मुलांना जेव्हा ग्राउंड साठी टेस्टला जातात तर कोणते प्रॉब्लेम्स फेस करावे लागतात, किंवा कोणती आता जसं की तुम्ही बोललात की डिप्रेशन मध्ये आधीच असतात, बरेच जण प्रॅक्टिस करत असतात 2-3 वर्षांपासून क्लिअर होत नाही, त्याचीच एन्झायटी आधीच त्यांच्या मनामध्ये असते आणि खूप असं त्यांना प्रेशर येतं की यावेळेस तरी झालं पाहिजे. आणि त्या प्रेशर मध्ये कधी कधी काय होतं की त्यांचं ग्राउंड जिथं जायला पाहिजे ते आउट ऑफ पण जात नाही. मग त्याच्यासाठी त्यांनी स्ट्रेसचं मॅनेजमेंट कसं करायला हवं? कसं आहे, स्ट्रेंथचा आता जे मेन कोच आहे ना त्याच्यावरती डिपेंड राहतात ते सेशन कसे घेतात. कारण मुलांना ते पण प्रिपरेशन केलं पाहिजे की सपोज आता त्यांचं मुलांचं दुपारी 12-1 वाजता वर्कआउट होते, म्हणजे इव्हेंट होत आहे, पण ते आता बंद केलंय. मोस्टली सकाळी 7 वाजल्यापासून किंवा पहाटे 7 वाजेपर्यंत वर्कआउट चालू होतो, पण पहाटे 5 वाजेपर्यंत त्यांना बसून ठेवतात, त्यामुळे बॉडी जास्त टाईट होते. तसं इथं शिक्षकांनी तसंच केलं पाहिजे की बाबा तिथं स्पेसिफिक इव्हेंट आहेत, डेमो वगैरे आहेत, ते त्या टायमिंग मध्ये घेण्याचा प्रयत्न करावा. प्रत्येक वेळेस एखाद्या वेळेस पहाटे घ्यावा, एखाद्या वेळेस 10 वाजता घ्यावा, की संध्याकाळी 4 ते 5 त्यानुसार प्रिपरेशन करून घ्यावं मुलांकडून. म्हणजे टाइम जे आहे ते फ्लेक्झिबल असायला हवा, पर्टिक्युलर एक स्पेसिफिक टाइम मध्ये नकोय, म्हणजे तशी बॉडी अडॅप्ट होऊन जाईल. सवय लागेल मुलांना की त्याच्यानुसार मुलांना नंतर तिथं फायनल वरती गेले होते प्रेशर येणार नाहीये, परत एन्झायटी निर्माण. आणि मेन म्हणजे प्रेशर हँडल कसं करायचं हे पण सांगितलं पाहिजे शिक्षकाने. मेडिटेशन करणं गरजेचं आहे त्यासाठी नॉर्मल, पण मेडिटेशन जेवढं असेल तेवढं चालेल, किंवा योगा केला पाहिजे, ते बेटर राहील मुलांसाठी. आणि जे प्रेशर येत आहे घरच्यांकडून वगैरे किंवा जे बाहेरचं एज झालंय, थोडक्यात लास्ट चान्स आहे, ह्याचं टेन्शन न घेता मी स्वतः 100% जिथं ग्राउंड वरती जिथं गेले ना मी, तो 100% मी ग्राउंड देतोय का हे महत्वाचं आहे. जर तो इथं प्रॅक्टिस मध्ये करतो व्यवस्थित आणि जर त्याच्याकडून जात नाहीये तर मग त्याला एन्झायटी झाल्यासारखं घाबरल्यामुळे ते रिझल्ट जातोय त्याचा. मग त्याने त्याची तयारी केली पाहिजे, प्रत्येक वेळेस डेमो दिलं पाहिजे, टायमिंग वरती डेमो वगैरे देणं, किंवा तो डेमो दिल्यानंतर त्याला स्वतःची कॅपॅसिटी कळून जाईल की मला कुठपर्यंत आलाय तो. जसं की म्हणजे तुम्ही लेखी परीक्षेमध्ये जशी की तुम्ही टेस्ट सिरीज जॉईन करता आणि टेस्ट देत राहता, त्या पद्धतीने याचा पण टेस्ट द्यायच्यात असं त्यांचं म्हणणं आहे, करेक्ट सर? हो, ठीक आहे. इनफ ऑलमोस्ट क्वेश्चन्स तुमचे डाऊट जे आहेत ते क्लिअर झाले असतील.
अजून काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता पुन्हा. आता सर अजून एक प्रश्न त्याच्यामध्ये की तुम्ही बोललात की कोच साठी, आता ज्यांना कोच नाहीयेत किंवा जे सेल्फ प्रिपरेशन करतात मग त्यांच्यासाठी काय सांगाल? सेल्फ प्रिपरेशन साठी तर त्यांच्यासाठी बेटर राहील की सपोज कसं असं होता, आता जर हे सेल्फ करतात तर त्यांना जो गायडन्स भेटेल, सपोज आता एखादा कोच असेल तर त्यांनी दुसरा ऍथलीट असेल ते बिंदास सांगतात की बाबा तू हे करायला पाहिजे, त्यांना विचारायला पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे की तुम्ही सर आम्ही काय करू, मी वैयक्तिक करतोय किंवा माझ्या असे परिस्थिती नाहीये की मी फी वगैरे भरू शकतो किंवा क्लास जॉईन करू शकतो, तर मी त्यासाठी काय केलं पाहिजे त्यांनी मुलांनी स्वतः विचारलं पाहिजे. असं कुठलाही कोच नाही की तो असं नाही की सांगणार नाहीये, न सांगणार हा मग तो कोचचा दोष असेल की बाबा तो सांगत नाहीये कारण त्याच्या ह्याच्यासाठी जे असेल तर. पण असं कुठला कोच नसेल की तो असं मुलांना माहिती देणार नाहीये. परत युट्यूब आहे, गुगल वरती सर्च करू शकता तुम्ही. फक्त की जो वर्कआउट करणार गुगल वरती सर्च केलाय किंवा बाकीचा युट्यूब वरती बघताय तुम्ही, त्याचे इफेक्ट काय येतात ते तुम्ही बघितले पाहिजे. त्याच्या बॉडीवरती परिणाम काय होतोय, त्यांनी कुठल्या प्रोग्रेस होते किंवा कुठला म्हणजे तोटा पण काय हे पण केलं पाहिजे, विचारलं पाहिजे. आणि मेन म्हणजे इंजुरीचं विचारलं पाहिजे आणि म्हणजे जो कोच आहे त्यांच्याशी सल्ला तर घेतलाच पाहिजे मेन तर. ठीक आहे. तर आता तुमचे डाऊट जे आहेत ते बरेच क्लिअर पण झाले असतील. आता पण हे विद्यार्थी मागे दिसतात, त्यांनी कोणत्या एक्झामसाठी प्रिपरेशन करतात, पोलीस भरतीसाठी करणारे विद्यार्थी आहेत, त्यांच्याकडून आपण म्हणजे ते ग्राउंडची प्रॅक्टिस कशी करतात किंवा आतापर्यंत त्यांनी आधी दिलंय का, हे डाऊट्स आपण किंवा हे क्वेश्चन्स त्यांना विचारूयात. सर तुमचं नाव काय? माझं नाव शिवाजी सरडे. ओके. मी 2023 मध्ये पहिली भरती दिली, पुणे ग्रामीणला फॉर्म भरलेला होता मी. त्यावेळेस मी थोडं सुरुवातीला सेल्फ प्रिपरेशन करत होतो, परंतु सेल्फ प्रिपरेशन करत असताना मला खूप अडचणी आल्या. माझं म्हणजे जसे की पोलीस भरतीसाठी 3 इव्हेंट आहेत, 1600 मीटर, 100 मीटर आणि गोळा. हे 3 इव्हेंट माझे खूप वीक होते. मी सेल्फ प्रिपरेशन करत असताना बरेच प्रॉब्लेम. नंतर मी सरांकडे, मुजीम सरांकडे पुणे फिटनेस अकॅडमी जॉईन केली आणि त्याच्यानंतर मग सरांचे योग्य दिशा, त्याचं मार्गदर्शन, त्यामुळं मी पहिल्याच प्रयत्नात पुणे ग्रामीणसाठी लेखी परीक्षेसाठी पात्र झालो होतो, पण माझं तिथं सिलेक्शन झालेलं नाही. सर सिलेक्शन न होण्याचं कारण काय? सिलेक्शन न होण्याचं कारण म्हणजे सगळ्यात महत्वाचं, माझा थोडं ग्राउंडला 1600 मीटर हे वीक पॉईंट होता. सुरुवातीला मी अगोदर वर्कआउट करत नव्हतो आणि मला 1600 मीटरची तयारी करायला वेळ पण कमी मिळाला होता, त्याच्यामुळं मी मार्क्स ग्राउंडला कमी आले होते. अच्छा, म्हणजे तुम्ही याच्या आधी पण एक्झाम दिलीये पण ग्राउंड क्लिअर न झाल्यामुळे? नाही, अगोदर पोलीस भरतीसाठी अगोदर ग्राउंड क्लिअर करावं लागतं, नंतरच तुम्हाला एक्झाम द्यायची. नाही, ते आता झालं ना, म्हणजे 2 वर्षांपासून आधी ग्राउंड होतं आणि नंतर लेखी होते, पण तुम्ही आधी लेखी दिली होती आणि मग ग्राउंड मध्ये तुम्ही हे झालं होतं. अजून कोणी आहेत का इथे प्रिपरेशन करणारे पोलीस भरतीसाठी? ठीक आहे, तर तुम्हाला अजून क्वेश्चन्स आहेत? तर तुम्ही वर्कआउट जेव्हा करता तर तुम्हाला काही प्रॉब्लेम्स येतात का? आता मी वर्कआउट करायला मी सरांकडे जवळजवळ 5 ते 6 महिन्यापासून वर्कआउट करतोय. सरांचा वर्कआउट शेड्यूल आठवड्याचं वेगवेगळं असते. तुम्हाला मंडेला वेगळं, ट्युसडेला वेगळं, वेन्सडेला वेगळं, जसे तुमची रिक्वायरमेंट आहे, जशी विद्यार्थ्यांची रिक्वायरमेंट त्याच्यानुसार सर वर्कआउट घेतात. गोळ्यासाठी वेगळ्या दिवशी वर्कआउट घेतात, 100 साठी आठवड्यातून 2 दिवस दिलेले असतात सरांनी, 1600 साठी वर्कआउटचा 3 दिवस असतात. त्याच्यात 1 दिवस सर आम्हाला लॉंग रनिंग म्हणजे जसं की 10 किलोमीटर 12 किलोमीटर आठवड्यातून एकदा करूनच घेतात. जर तुम्ही सेल्फ करत असाल तर तुम्हाला योग्य डायरेक्शन मिळणार नाही. त्या डायरेक्शन मग जर तुम्हाला कमी दिवसात रिझल्ट पाहिजे तर कोच किंवा क्लास याचं मार्गदर्शन घ्यायलाच पाहिजे, तर तुम्ही कमी दिवसात यशस्वी होऊ शकता. अजून काही क्वेश्चन्स अजून काही विचारले पाहिजेत का? तुम्ही अडचणी तुमच्या ग्राउंडच्या सांगा, कारण ग्राउंड अवेलेबल. ठीक आहे, मी विचारते मग तुम्ही सांगा. ठीक आहे, मग आता ग्राउंडला तुम्हाला कोणत्या अडचणी येतात का? सगळ्यात महत्वाचं, मी पुण्यात भरती करायला आलो, मला ग्राउंडला अडचणी अशा आहेत. पुणे महानगरपालिकेत सनस ग्राउंड आहे, पण ते पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांना अवेलेबल होत नाही. आता आम्हाला इथं, मी राहतो खाली सदाशिव पेठेत, इथं ग्राउंडला येण्यासाठी खूप दूर आहे येण्या जाण्यासाठी, आणि खाली इथं तळजाईला आम्हाला म्हणजे महानगरपालिकेनेच ग्राउंड अवेलेबल करून दिले, जो की तो ट्रॅक जरा व्यवस्थित नाही. त्या ट्रॅकवरती चढ उतार आहेत, खड्डे आहेत. जर तो महानगरपालिका प्रशासनाने थोडी दखल घेतली आणि पोलीस भरती करणारे बरेच विद्यार्थी आहेत, त्यांच्यासाठी जर चांगला ट्रॅक उत्तम अवेलेबल करून दिला किंवा शॉर्टपुट अवेलेबल करून दिले, शॉर्टपुट साठी ग्राउंड अवेलेबल करून दिलं, तर त्या चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. हे बरेच असे प्रॉब्लेम आहेत. आता त्या प्रत्येकच त्यांच्याकडून आपण अपेक्षा ठेवू शकत नाही. ठीक आहे, तर सर मला सांगा की शिनपेन व्यतिरिक्त अजून कोणत्या इंजुरीज आहेत का ज्या मुलांना फेस कराव्या लागतात? शिनपेन नंतर जे आपलं गुडघेच्या आहेत, अँकलच्या, हे अँकल ट्विस्ट होणं किंवा बाकीचं प्रधान लिगामेंट गुडघ्याच्या, त्याच्यासाठी ते महत्वाचं आहे. कारण कसं होतं की ग्राउंड अवेलेबल नाहीये, रोडवरती रनिंग करतोय, शूज यूज करत नाही व्यवस्थित, तर शूज चांगला यूज केला पाहिजे त्यासाठी.
आणि मेन ग्राउंड जर असेल ठीकठाक चांगलं असेल, जे 400 ट्रॅक वगैरे असेल, कसं मुलांना आता 1600 मीटर 4 राऊंड पळवतात, काही मुलं सरळ सरळ रोडने पळतात, त्यांचा ग्राउंड नाही आहे, तर मग तिथं पळणं तो वेगळं आणि 4 राऊंड पळणं ते वेगळं. कारण मुलांवरती एन्झायटी आधीच भीती असते, मनात एन्झायटी, त्यामुळं कसं होतं की 4 राऊंड पळणं, 4 राऊंड 1 झाला 2 झाला ती भीती राहते मनामध्ये. तर त्याचं प्रिपरेशन मुलांनी केलं पाहिजे, ग्राउंडवरती डेमो दिला पाहिजे, सर्कलवरती प्रॅक्टिस केली पाहिजे. आणि मातीचा ट्रॅक असेल तर बेस्टच राहील, सिंथेटिक असेल तर पण बेस्ट राहील. जर डांबरीवरती पूर्ण रनिंग करत असाल तुम्ही, रोड रनिंग करत असाल, तर त्यासाठी तुम्हाला शूज त्या कॅपॅसिटीचा पाहिजे किंवा शूज त्यानुसार तुम्हाला बॉडीला तुमच्या शॉक ऑब्झर्व करेल, बॉडी वेट असं व्यवस्थित असेल किंवा कमी जास्त किंवा मेंटेन वगैरे ठेवत असेल तर त्याच्यानुसार. तर तुम्ही मला सांगा की तुम्ही जेव्हा डिमोटिवेट होता तर मोटिवेशन साठी तुम्ही काय असं थिंक करता, की आता बरेच मुलं आहेत जे की प्रेशर मध्ये, डिप्रेशन मध्ये असतात आणि मोटिवेशन पर्टिक्युलर त्यांच्यासाठी दुसऱ्या कोणत्या व्यक्तीचं जर मोटिवेशन असेल किंवा दुसऱ्या पर्टिक्युलर थिंगचं मोटिवेशन असेल ते काही काळासाठीच टिकतं. सेल्फ मोटिवेटेड राहण्यासाठी तुम्ही काय करता? सेल्फ मोटिवेट राहण्यासाठी मी जास्तीत जास्त माझ्या वर्कआउट वरती फोकस करतो. वर्कआउटचं शेड्यूल पूर्ण फॉलो करा तर तुम्हाला डिप्रेशन येणारच नाही याची मी काळजी घेतो. जसं की जर वर्कआउट बुडवलं तर मला डिप्रेशन येऊ शकतं किंवा माझं 1600 मीटर मध्ये डेमो ज्यावेळेस टायमिंग कमी आला तर त्याच्यासाठी मी अगोदरच प्रिपेअर करतो की आपल्याला डेमो द्यायचा आहे, त्याच्या आधी आपण रेडी पाहिजे. त्याच्यासाठी मग व्यवस्थित सरांकडून गायडन्स घेतो आणि त्याच्यानुसार मग डिमोटिवेट आलं तर काही सरांचं मार्गदर्शन घेतो. ठीक आहे सर, तुम्ही आता आपले जे काही तुम्ही जसं की कोच आहात यांचं तुम्ही ग्राउंड घेता, तर तुम्ही यांना ट्रेन करता एकदम परफेक्टली का तर त्यांचं आउट ऑफ ग्राउंड जावं म्हणून. तर आपले जे असे विद्यार्थी आहेत ग्रामीण भागातून आहेत, कोच नाहीये, कोणी नाहीये, तर त्यांना काही सांगू शकाल का शेवटच्या काही टिप्स की त्यांना ग्राउंड आउट ऑफ जाण्यासाठी फक्त जे की गोळाफेक असेल, त्यानंतर 100 मीटर असेल किंवा 1600 मीटर असेल, त्याच्यामध्ये त्यांनी काय करायला हवं की त्यांचं आउट ऑफ जाईल, फक्त हे थोडक्यामध्ये सांगा. कारण त्यांना ऍक्च्युअल खूप नीड आहे, कोच नाहीयेत आणि सेल्फ प्रिपरेशन करतात. कदाचित सर्व काहींचा जर लास्ट अटेम्प्ट पण असेल, काही जण आहेत ते आता जस्ट या भरतीमध्ये उतरले असतील, तर त्यांना तुम्ही काय सांगाल? हा, जे सेल्फ प्रिपरेशन करतात ना त्यांच्यासाठी जर 100 मीटर तुम्हाला आउट ऑफ करायचं तर तुम्हाला एक्सप्लोजिव्ह वर्कआउट वाढवावं लागतो. कारण एक्सप्लोजिव्ह वर्कआउट प्लायोमेट्रिक एक्सरसाइज करणं, परत स्ट्रेंथ ट्रेनिंगसाठी म्हणजे जिम वगैरे वर्कआउट, त्याच्यामध्ये जिम जर नसेल तर तुम्ही साहित्याचं थोडंसं नॉर्मल रेसर ट्रेनिंग करू शकता, थेरापॅड यूज करू शकता. हे जे एक्सप्लोजिव्ह पॉवर वाढवणार आहेत, स्ट्रेंथ वाढवणार आहेत, त्याचं वर्कआउट करणं गरजेचं आहे. स्प्रिंट करणं गरजेचं आहे. स्प्रिंट म्हणजे 30 मीटर 40 मीटर घेऊ शकता, 60 मीटर 80 मीटर 120 मीटर या 100 मीटरच्या स्प्रिंट तुम्ही घेऊ शकता. 250 मीटर हे पण घेणं, त्याच्या रेपिटेशन रेंज ठेवणं, 80% to 60% 80% हा पेस ठेवणं वर्कआउटचं, म्हणजे त्या कॅपॅसिटीनुसार वर्कआउट करणं. 100% कधी द्यायचं, ज्यावेळेस तुमचा इव्हेंट जवळ येतील त्यावेळेस तुम्ही ऍक्च्युली महिन्यातून 1-2 वेळा तर 100%, एक वेळा तर मोस्टली 100% देऊन प्रयत्न करणं. कारण त्याचं पिरियडायझेशन असतं, ते पिरियडायझेशन जर तुम्हाला व्यवस्थित कळालं की कसं बनवायचं ते बनवायचं, त्याच्यामुळे तुम्ही शिकू पण शकता की व्यवस्थित पिरियडायझेशन झालं तर तुमचा 100 मीटर 100% आउट ऑफ होईल. राहिलं शॉर्टपुटचं, शॉर्टपुट जर करण्यात असेल तुम्हाला तर त्यावर स्ट्रेंथ ट्रेनिंग, त्याच्यामध्ये क्लीन अँड जर्क झालं, स्नॅच झाला, परत बेंच प्रेस झालं, शोल्डर ओव्हरहेड प्रेस झाले, हे वर्कआउट करणं आणि पुशअप्स करणं, आणखीन डबल बार यूज करू शकता. परत आणखीन जर तुम्हाला ह्याचं रस्सा म्हणजे ते तालीम मध्ये यूज करतो, दोर वगैरे चढणं, ते पण करायचं. फोरआर्मची पॉवर वाढते, बॅकचे वगैरे थोडी पॉवर वाढते, मसल बायसेपचे मसल वगैरे कव्हर करतो, ते करणं गरजेचं आहे तुमच्यासाठी. ठीक आहे. आणि सर मुलींसाठी इक्वली हेच असेल की त्याच्यापेक्षा काही वेगळं? हा, मुलींसाठी सेम तसंच राहील, फक्त मुलींच्या कॅपॅसिटीनुसार की मुलांना जास्त वेट उचलणं गरजेचं आहे, मुलींना त्यांच्या कॅपॅसिटीनुसार. हा, मेन रेपिटेशन आणि तुम्ही किती रेपिटेशन ठेवता ते महत्वाचं आहे. जर आता तुम्हाला जर 100 मीटरचं असेल तर रेपिटेशन रेंज व्यवस्थित ठेवली पाहिजे. ते थोडंसं माहिती तुम्ही कोचला विचारू शकता, कशाप्रमाणे ठेवले पाहिजे ते थोडंसं गायडन्स घेऊ शकता. आता लास्ट क्वेश्चन, ग्राउंड आउट ऑफ जाण्यासाठी काही 1-2 सेंटेन्स मध्ये असेल तर सांगा. ग्राउंड आउट ऑफ तर तुम्ही प्रिपरेशन कमीत कमी वर्षभर आधी करा, हा मेन आहे. कारण तर तुम्हाला इंजुरी मध्ये पहिले 1 महिनाभर केला तर इंजुरी मध्ये जाऊ शकतं, सीन पेन होणं, बाकीचं डाएट व्यवस्थित फॉलो नाही होत आहे, त्या गोष्टी मेंटेन करावं लागतात. त्यासाठी तुम्ही कमीत कमी जर तुम्हाला जर असं बॉडी स्ट्रक्चर तुमचं चांगलं असेल, मेंटेन असेल तर तुम्ही 6 महिन्यात करू शकता आउट ऑफ. असं नाही की खूप डिफिकल्ट वगैरे आहे. तर योग्य मार्गदर्शन पाहिजे, डाएट पाहिजे, रेस्ट पाहिजे त्यासाठी, आणि मार्गदर्शन म्हणजे स्पेसिफिक इव्हेंट नुसार तुम्ही वर्कआउट केलं पाहिजे, स्पेसिफिक ड्रिल्स केले पाहिजे त्यासाठी. तर सर तुम्ही प्रिपरेशन कधीपासून करताय? मी आता 1 वर्ष झालं पोलीस भरतीचं प्रिपरेशन करतोय.
तर आता तुमचं ग्राउंड किती जातं सर? आता माझं ग्राउंड 45 मार्काचं जाते. मी अगोदर मी सेल्फ प्रिपरेशन करत होतो त्यावेळेस मला 40 पण मार्क येत नव्हते. जसं जसं मी सरांकडे प्रॅक्टिसला यायला लागलो तसं माझं सरांनी 45 मार्काची तयारी करून घेतली. तुम्ही पोलीस भरतीसाठी पोलीस भरतीसाठी प्रिपरेशन. मग तुम्ही टोटल 1 वर्ष झालं ग्राउंड जॉईन केलंय. मग आता तुम्ही तुमचं मी 1 वर्ष ना मी सुरुवातीला सेल्फ करत होतो 6 महिने तर सेल्फच करत होतो. त्यामुळे काय मला योग्य म्हणजे मार्गदर्शन नव्हतं. त्या असं म्हणजे योग्य मार्गदर्शन नसल्यामुळे माझं ग्राउंड 40 पेक्षा जास्त मार्क मिळतच नव्हते मला. त्याच्यामुळे मी सरांकडे जॉईन केलो आणि मग आता सरांनी माझी 45 मार्काची तयारी करून घेतली. आणखीन जर 1-2 महिने मिळाले सर माझे 50 मार्काची तयारी करून घेतील. ओके. तुम्ही ग्राउंड साठी किती वेळ देता? मी ग्राउंड साठी सकाळी 2 ते 2.5 तास वेळ देतो आणि संध्याकाळी 1.5 ते 2 तास वेळ देतो. सर तुम्हाला काय वाटतं की ग्राउंड साठी मुलांनी पर्टिक्युलर किती वेळ दिला पाहिजे? मुलांनी आणि मुलींनी दोन्ही पण सांगा. ग्राउंड साठी पर्टिक्युलर तुम्हाला दिला तर 2 तास मोस्टली भरपूर झाले. तर पण त्याच्यामध्ये पण व्यवस्थित वर्कआउट झालं पाहिजे आणि प्रिपरेशन तुमचं चांगलं झालं पाहिजे. म्हणजे 2 तास मॉर्निंग इव्हिनिंग? हो मॉर्निंग इव्हिनिंग मोस्टली 45 मिनिटचं सेशन असतं ते जर तुम्ही कम्प्लीट केलं तरी बेटर राहतं. मग ते 45 सेशन जर तुम्ही व्यवस्थित केलं असेल तर ठीक आहे. आणि जर तुम्हाला स्पेसिफिक इव्हेंट असं कसं मुलांना 2-4-3 इव्हेंट कंपल्सरी घेऊन जावं लागतात ना. तर सकाळी तुम्ही इंडोरन्स ट्रेनिंग करू शकता किंवा सकाळी वेगळा स्पेसिफिक इव्हेंट झाला तर संध्याकाळी वेगळा करू शकता. आणि ते भरतीच्या अगोदर 1 वेळ केला तर चालेल. आणि भरती जर जशी जशी जवळ येईल तसं तुम्ही वर्कआउट 2 टाइम केला तर त्याचा तुम्हाला जास्त फायदा होईल. तुमची एक्सप्लोजिव्ह पॉवर वाढेल, स्ट्रेस मध्ये वाढ होईल. हा करेक्ट त्यांचा क्वेश्चन आहे की आता भरती म्हणजे आता जवळपास 17,471 जागांचा GR आलाय. तर आता मुलांनी काय करायला हवं? म्हणजे आता जे आधी प्रिपरेशन करत होते त्यांना काही एक पर्टिक्युलर दिशा तर त्यांना होती की एक्झाम येणार आहे. पण आता फिक्स डेट तर म्हणजे GR आलाय म्हणजे जागा कंपल्सरी जेवढ्या 100% सांगितलं तेवढ्या भरून घेणार आहेत. मला त्यांनी ग्राउंड साठी काय करायला हवं? म्हणजे आता काहीच दिवसामध्ये ग्राउंडची डेट सुद्धा येईल. मोस्टली आता मुलांनी असं घाबरून जायल्यासारखं असं काही नाही आहे की बाबा पण भरपूर टाइम भेटेल. आता इथून पुढे GR आलाय तिथून पुढे आणखीन प्रोसेस होणार, त्यांचे फॉर्म भरायला चालू होणार. ते 1 महिना त्यामध्ये जाणार. परत नंतर आल्यानंतर फिजिकलचे डेट आल्यानंतर ते 1 महिना जाईल असं. तर हे 2-3 महिने मॅक्झिमम 4-5 महिने धरून चाला असंच भेटतात. तर त्याच्यामध्ये जर सुरुवातीला 1 टाइम राहू द्या नॉर्मल मोस्टली तर 1 टाइम वर्कआउट करा व्यवस्थित. मसल स्ट्रेंथ चांगली वाढली, इंडोरन्स चांगला झाला. मग त्यानंतर तुम्ही हळूहळू नंतर तुमच्या सेशननुसार किंवा स्पेसिफिक इव्हेंटनुसार वर्कआउट करा. आणि जर काही मुलं असं करतात की ग्राउंड जवळ आलंय आणि भरपूर दिवस सुट्ट्या मारल्यात म्हणजे नाही का 6 महिने आहेत पेपर आणि ते म्हणजे हा ग्राउंड पुढे 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 नंतर अचानक भरती येते. मग सकाळी संध्याकाळ 2 टाइम करतो ते मग एक्स्ट्रा हे वर्कआउट होतो. एक्स्ट्रा वर्कआउट झालं की मग त्याची जीज भरून काढणं, ते मसल आपल्या एवढे रिकव्हर नाही होणं, त्याच्यामुळे इंजुरी जास्त वाढतात. तर त्याच्यावरती पण फोकस केलं पाहिजे जेणेकरून जास्त ओव्हर एक्सरसाइज करू नये. म्हणजे जास्त करून ओव्हरलोड जर बॉडीला दिला तर काय होतं की इंजुरी जास्त होते. मग स्पेसिफिक वर्कआउटला स्पेसिफिक तेवढा टाइम देणं, स्पेसिफिक इव्हेंट करणं ते मोस्टली इम्पॉर्टंट आहे.